सांगू का, क्षमा मागून बोलतो. तुम्हाला वाटू द्या काही, पण संतांनी इतकं सोपं करून ठेवलंय. पण संतांनी जे सोपं केलंय ना, ते आमच्यासारखे प्रवचनकारांनी अवघड करून तुमच्या समोर ठेवलंय. आता किती सोपं होतं, देवाची येद्वारी उभा क्षणवरी. आता हे 14 दरवाजे अवघड झालं की नाही? हे आम्हीच करून देतो तुम्हाला, काय करणार त्याला. पण त्याचं गांभीर्य कळावं एवढाच हेतू आहे, दुसरं काही नाही. सोपं असण्याबद्दल संशयच नाही, पण त्याच्या गांभीर्याला बाधा नाही आली पाहिजे. त्याचं गांभीर्य अबाधित राहिलं पाहिजे. संतांची वचनं सामान्य नाहीत, त्याच्या मागे फार मोठं गांभीर्य आहे. समुद्रस्येव गांभीर्यम धैर्यम मेरोरिव स्थितम अंतःशीतलताचे इंदोरिवो देती विचारिणा. योग वसिष्ठामध्ये संतांचे विचार अशा स्वरूपाचे असतात. समुद्रासारखे गंभीर असतात, मेरू पर्वतासारखे स्थिर असतात आणि चंद्राप्रमाणे सर्वांना शीतलता देणारे असतात. या दृष्टीने आपण थोडासा विचार केला पाहिजे. आणि हरिपाठ हा नित्य आमच्या जीवनामध्ये घडला पाहिजे, रोज आम्ही म्हटला पाहिजे. इंग्लिश शिकवतो. आता लोक म्हणतात आम्हाला कळत नाही. कळत नाही हे खरंच आहे. कोणाला कळतो हरिपाठ? कळत नाही ही आमची अडचण असली तरी म्हणत राहिलं पाहिजे. आणि म्हणत राहिलं ना की तो हरिपाठच आम्हाला समजून देण्याची जबाबदारी घेत राहतो. ती माऊली आहे, आम्हाला वाऱ्यावर कशी सोडेल? माऊली आमची आई आहे ती, आम्हाला काय बाजूला करून टाकून देईल? आम्ही जर तिचं बोट धरण्याची धडपड करतो आहोत तर ती बोट काढून नाही घेणार. ती आम्हाला बोट देईल, ती आम्हाला निर्देश देईल, ती आम्हाला मार्ग दाखवेल. फक्त श्रद्धेनं आणि सातत्याने आम्ही तिने दाखवलेल्या मार्गावरून चालायचं आहे, एवढंच करणं हे क्रमप्राप्त आहे.